काल देशातल्या इतिहासामध्ये अत्यंत महत्वाची घटना घडली. वक्फ बोर्डाचं बिल पास करण्यात आलं. हे जे बिल आहे, आमची अपेक्षा होती की काही जास्त विरोध न होता हे तातडीनं मंजूर केलं जाईल. परंतु काही लोकांनी एवढी काही त्याच्यावर चर्चा घडून आणली की आता मुसलमानाचं काय होईल आणि आपले मताचं कसे जुळवाजुळवी करायची, या दोन गोष्टी धरून रात्री जवळपास 2 वाजेपर्यंत त्याच्यावर चर्चा झाली. काय वक्फ बोर्डाचं बिल आहे, काय मुसलमानांना त्रास होणार आहे, यापेक्षा राजकारण कसं केलं जाईल, राजकारणामध्ये असलेल्या घटनेची बदनामी कशी केली जाईल, राज्यघटना मानणारे लोक राज्यघटनेच्या विरोधात कसे बोलत होते काल पाहायला मिळाले. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, ते उबाठा युटी यूज अँड थ्रो वाले, ते तर ह्या भाषेत बोलत होते की हे त्यांचे मसीहा झाले. जर वक्फ बोर्डाचा कायदा आला तर हे सगळ्या जमिनी अदानी आणि अंबानीला मिळतील. हे विकायचा भाजपचा घाट आहे. लाज नाही वाटत ते बोलायला? आजही महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही पाहिलं, अनेक ठिकाणी नोटिसा दिल्या गेलेल्या आहेत. मंदिराला असतील, घरांना असतील, शेतींना असतील. काय? आमच्या जमिनी आहेत, आता तुम्ही त्या खाली केल्या पाहिजे. आणि त्यांची हुकुमशाही अशी आहे की आमचा जो कायदा आहे त्या कायद्याच्या वर कोणी नाही. हायकोर्ट नाही, सुप्रीम कोर्ट नाही, हम करे सो कायदा. अरे अदानी अंबानी जमीन घेतील की नाही घेतील हा भाग वेगळा आहे, परंतु तुम्ही तुमचे मंदिरं त्यांना देतायत का, दान करतायत का, करायचेत का तुम्हाला? कशासाठी तुमचा सपोर्ट पाहिजे त्यांना? हिंदुत्वाच्या गप्पा मारणारी ही लोक आज हे ह्या भाषेमध्ये जेव्हा भाषण करत होते त्या टायमाला स्वतःच भांबवलेले होते. काय बोलावं आणि काय बोलू नये हे सुद्धा त्यांना सुचत नव्हतं. तुम्ही ज्या काही काल भावना व्यक्त केल्यात ना, त्या भावना ज्यांचं आता उबाठामध्ये काही अस्तित्व नाही अशा 5 नेत्यांना विचारा, 5 शिवसैनिकांना विचारा की तुम्ही मांडलेली मताशी ते सहमत आहेत का. जर ते सहमत असतील तर मग त्या दिशेने पुढे चाला. एकीकडे सांगायचं की आम्ही हे जे काही करतोय ते हिंदुत्वासाठी करतो, आणि दुसरीकडे ह्या सगळ्या गोष्टी जे काल देशाने पाहिल्यात, महाराष्ट्राने पाहिल्यात. महानगरपालिकेची निवडणूक आली, आमचं मराठी मतदार कुठं जाणार नाही, ते आमच्या बरोबरच आहे. कसं राहील तुमच्या बरोबर? आम्ही हिंदुत्वाची कास धरलेली, हिंदू मतदान कुठं जाणार नाही, कसं राहील तुमच्या बरोबर? तुम्ही तुमचे मंदिरं सुद्धा दुसऱ्यांना द्यायच्या मनस्थितीत आहात. अशा वेळेला तुम्हाला महाराष्ट्राने काल उघडं नागडं केलेलं होताना पाहिलेलं सुद्धा आहे. म्हणून यानंतर वक्फ बोर्डाचा जेव्हा जेव्हा विषय निघेल तेव्हा तेव्हा या उबाठाच्या लोकांवर लोक टीका करायला सुरुवात करतील. निश्चित एक मोठं पाप काल उबाठाने केलंय, ते अख्ख्या महाराष्ट्राने नाही तर देशाने पाहिलेलं आहे. म्हणून यापुढे उबाठाचं अस्तित्व हे संपलेलं राहील. आता हे जे 2 मुल्ला आहेत, या मुल्लाने आता जाऊन गुडघे टाकावं, एवढंच त्याच्याकडे आता काम बाकी.